हाय फ्रेंड्स, मला हे सांगायचं आहे. गुड मॉर्निंग. हां, मला हे सांगायचं आहे की पूजा केल्यावर सर्वात मोठी पूजा कोणती? आपण मोठ्या मोठ्या देवस्थानाला जातो आणि घरात रेग्युलर बेसिसवर पूजा करतो, बत्ती लावतो सकाळ संध्याकाळ आणि आपण मोठे मोठे श्लोक बोलतो आणि आराधना करतो देवाची. ही सगळ्यात मोठी पूजा नाही. सर्वात मोठी पूजा ही आहे की आपल्यामुळे कोणाला कधीच कुठला त्रास झाला नाही पाहिजे. आपली जी वाणी आहे, आपले शब्द शब्द आपल्या शब्दापासून कोणाला हर्ट नाही झाला पाहिजे. आपल्या हाताने आपण कोणाला मारायला नाही पाहिजे. आपल्याकडून कोणाचाही कधीही कुठल्याही प्रकारे हर्ट नाही आपण केलं, तर ही मोठी भक्ती, ही मोठी पूजा. आणि देव केव्हा खुश होणार आपल्यावर? जेव्हा आपण कोणालाही त्रास नाही दिला. तुम्ही कितीही मोठी पूजा करा, काहीच उपयोग नाही. कितीही मोठी पूजा करा, काहीच उपयोग नाही. जरा तुमचे कर्मच चांगले नसेल तर तुम्हाला त्याचं फळ नाही मिळणार. सगळ्यात तुम्हाला सांगते, तुमची खूप मोठे ॲम्बिशियस असतात आणि तुम्हाला खूप काय काय अचीव करायचं असतं लाईफमध्ये आणि त्यासाठी तुम्ही देवाला मागतात की मला हे पाहिजे, ते पाहिजे, बरोबर? पण जरा तुम्ही कोणाचं वाकडं केलं, कोणासोबत तुम्ही वाईट राहिलात, कोणासोबत तुम्ही कोणाला हर्ट केलं, तर तुम्ही काहीही मागा, देवाला तुम्हाला मिळणार नाही. आणि तुम्ही काहीही न बोलता तुमच्या मनात मला अमुक गोष्ट पाहिजे, मला हे पाहिजे, मला ते पाहिजे, असं मनातही तुम्ही बोललात आणि तुम्ही तुमचे कर्म चांगले ठेवलात, तर देव एक सेकंदाचाही उशीर न करता तुम्हाला ती गोष्ट देणार. म्हणून कर्म चांगले ठेवले पाहिजे.